नमस्कार. प्रतिध्वनी ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला अभ्यागत म्हणून डॉक्टर सागर विजय दिघे हे प्रमुख आपल्याला लाभलेले आहेत. सागरजी, खूप खूप स्वागत मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सागरजी सध्या सागरजी यांनी नुकतीच वनवासी कल्याण आश्रम संस्थेचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा अभ्यास या विषयात पीएचडी पूर्ण केलेली आहे. सागरजी, खूप खूप अभिनंदन तुमचं पीएचडी पूर्ण केल्याबद्दल. मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुमचा शैक्षणिक प्रवास जाणून घ्यायला आवडेल. शालेय शिक्षण आणि त्याच्यानंतरचा प्रवास पीएचडीच्या आधीपर्यंत कसा झाला? माझं नाव सागर विजय दिघे. माझं मूळ गाव आहे भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे. माझं प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच भोर नगर परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण 5वी ते 7वी पर्यंतच भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि 8वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल भोर, ज्युनियर कॉलेज भोर या ठिकाणी झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन पदवी हे BA अर्थशास्त्र आनंदराव थोपटे महाविद्यालय भोर या ठिकाणी झालेली. त्याचप्रमाणे मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून BA भूगोल सुद्धा केलेला आहे. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA समाजशास्त्र केले. पुणे विद्यापीठातून MA अर्थशास्त्र केलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणून मी MA भूगोल या विषयात सुद्धा केलेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मी शालेय व्यवस्थापन पदविका ही सुद्धा पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ एज्युकेशन BEd केलेलं आहे. मास्टर ऑफ एज्युकेशन MEd सुद्धा केलेलं आहे. त्याच पद्धतीने पुणे विद्यापीठामध्ये MPhil ही सुद्धा डिग्री मी 2017 रोजी पूर्ण केलेली आणि MPhil नंतर पुणे विद्यापीठ म्हणजे सध्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव आहे. या विद्यापीठामध्ये मी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अभ्यास हा संशोधनाचा विषय घेऊन शिक्षणशास्त्र विभागातून पुणे विद्यापीठातून PhD ची डिग्री 19 जुलै रोजी मिळवलेली आहे. माझे मार्गदर्शक होते डॉक्टर भाग्यश्री बिचुकले. त्याचप्रमाणे संशोधन केंद्राचे प्रमुख होते डॉक्टर स्मिता काळे मॅडम. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मी ही डिग्री पूर्ण केलेली आहे. वा. साधारण शिक्षणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला साधारण माहिती असतं की कसं अभ्यासाचा पॅटर्न असतो, पण पीएचडी हा विषय तसा बऱ्याच जणांना नवीन असेल. तर हा पीएचडीचा अभ्यास हा साधारण कसा असतो याची जर पूर्वकल्पना आली तर मग नंतर जो पुढचा आपला मुख्य विषय आहे तो समजायला थोडा सोपा होईल. तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? नेमका पीएचडीचा अभ्यास हा कशा प्रकारे होतो? PhDच्या अभ्यासाला आपण मराठीमध्ये विद्या वाचस्पती असं म्हणतो. या विद्या वाचस्पती अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान 3 वर्ष एखादा विषय निवडून त्याच्यावरती संशोधन करणं गरजेचं असतं. हे 3 वर्ष संशोधन करत असताना जे संशोधनासाठी जो मार्ग दिलेला आहे, विद्यापीठाने अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या पद्धतीने संशोधन करायचं असतं. दर 6 महिन्यांनी मार्गदर्शक जे आहेत त्यांच्याकडे आपला जो काही प्रोग्रेस रिपोर्ट असतो तो सादर करायचा असतो. कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 5 वर्ष असा हा संशोधनाचा कालावधी असतो. तर संशोधन हे 3 प्रकारचे असतात. कृती संशोधन असतं, मूलभूत संशोधन असतं, उपयोजित संशोधन असतं. कृती संशोधन म्हणजे छोट्या छोट्या ज्या समस्या असतात दैनंदिन जीवनामधल्या त्याच्यावरती केलेल्या संशोधनाला आपण कृती संशोधन म्हणतो. मूलभूत संशोधन म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेले मोठमोठे शोध असतात त्यांना मूलभूत संशोधन म्हणतो. आणि उपयोजित संशोधन ऍप्लिकेशन बेस्ड रिसर्च असं म्हणलं जातं. तर आपलं हे उपयोजित संशोधन अशा पद्धतीचं एक संशोधन आपण पूर्ण केलेलं आहे. संशोधनाचा विषय जो आहे वनवासी कल्याण आश्रम हा विषय कसा निवडला? म्हणजे त्यामागे काही बॅकग्राऊंड होती का? नक्कीच या विषय निवडण्यामागे खूप मोठं बॅकग्राऊंड होतं. मुळात कोणताही संशोधनाचा विषय निवडत असताना विद्यापीठामध्ये जी तज्ञ
समिती असते, त्याला RRC कमिटी असं म्हणलं जातं. या समितीच्या माध्यमातून आपल्या विषयाला मंजुरी मिळणं हा एक महत्वाचा प्रवास या अभ्यासक्रमामध्ये असतो. आणि ज्यावेळी आपल्या विषयाला मंजुरी मिळेल, म्हणजे RRC ला मंजुरी मिळेल, त्यानंतरच मग आपलं खऱ्या अर्थाने PhD काम आपल्याला चालू करता येतं. जोपर्यंत आपल्या विषयाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ते काम चालू करता येत नाही. मग असंच MPhil झाल्यानंतर PhD पूर्ण करायचं होतं. PhD पूर्ण करत असताना वेगवेगळे विषय डोक्यामध्ये येत होते. परंतु मुळातच MPhil ही डिग्री माझी वनवासी कल्याण आश्रम भोर या संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास या एका केंद्रापुरतं मर्यादित होतं. त्याच्यावरती मी MPhil ची डिग्री पूर्ण केली आणि ही त्या संशोधन कार्याचा अहवाल मी ज्यावेळी सादर केला, त्या सादर केलेल्या अहवालामध्ये विद्यापीठातल्या तज्ञ असं सजेस्ट करण्यात आलं की हा तुम्ही अभ्यास खूप चांगल्या पद्धतीचा केलेला आहे. त्यांचं शैक्षणिक कार्य एका केंद्रापुरतं मर्यादित ते तुम्ही पाहिलेलं आहे आणि प्रस्तावनेमध्ये तर तुम्ही माहिती दिलेली की हे संस्था एवढी एवढी मोठी आहे, यांची एवढी केंद्र आहेत, सामाजिक कार्य असं असं आहे. तर तुम्ही अजून त्याची जर व्याप्ती वाढवून PhD लेवलला हा विषय घेतला तर त्याचं खूप चांगलं काम होऊ शकतं. असं सजेशन किंवा सूचना मिळाल्यामुळं मला ह्या विषयातली मुळातच ह्या विषयात आवड खूपच होती ह्या विषयात अभ्यास करण्याची. आणि त्याच्यात अजून सूचना मिळाल्यामुळे मी वनवासी कल्याण आश्रमाच्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील सर्व केंद्रांचा अभ्यास करायचं असं मनात ठरवून विषय मांडला आणि 23 मार्च 2018 रोजीच्या समितीमध्ये मला या विषयाला पुणे विद्यापीठाने मान्यता दिली. आता संशोधनाचा विषय ठरल्यानंतर साधारण हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा किंवा हा रिसर्च कसा करावा ह्याचा काही आराखडा काही झालेला का, बनवलेला का? हा आराखडा प्रामुख्याने आपल्याला संशोधन कोणत्या विषयावर आपण करणार आहोत याचा आराखडा जो आहे तो आपल्याला पहिल्यांदा विषय मंजुरीच्या समितीमध्ये मांडावा लागतो. तो तिथे पाठवल्यानंतर ती समिती आपल्याला मंजुरी देते आणि मंजुरी दिल्यानंतर जे संशोधनाचे टप्पे ठरलेले आहेत या टप्प्यानुसार आपल्या कामाची किंवा कार्याची कार्यवाही करावी लागते. प्रामुख्याने याच्यामध्ये 5 प्रकरणामध्ये संशोधनाची विभागणी झालेली असते. पहिल्या प्रकरणामध्ये संशोधन विषयाची सर्व पार्श्वभूमी, प्रस्तावना किंवा थोडक्यात त्या आता आपल्या विषयाच्या संदर्भात पाहायचं गेलं तर वनवासी कल्याण आश्रम म्हणजे काय, वनवासी कल्याण आश्रम का, कशासाठी, याबद्दलची थोडक्यात माहिती पहिल्या प्रकरणामध्ये येते. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्या सारखेच वेगवेगळ्या संस्थांचे अभ्यास केलेले PhD प्रबंध असतात, PhD साहित्य असतात, रिसर्च पेपर्स असतात, त्यांचा आढावा हा आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये घ्यावा लागतो. आणि याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की अशा संस्थांचा अभ्यास केल्यानंतर त्यामधून काय निष्कर्ष आलेले आहेत, त्याच्यामध्ये काय उद्दिष्ट ठेवलेली आहेत, याचा आढावा घेण्यासाठी हे विषय मांडले जातात. तिसऱ्या प्रकरणामध्ये संशोधन कार्यामध्ये तुम्ही कोणत्या माहिती संकलनाच्या साधनाने तुम्ही माहिती गोळा करणार आहात, म्हणजे प्रश्नावली कशी बनवणार आहात, कोणासाठी बनवणार आहात, ती स्टँडर्डाइज आहे का, म्हणजे प्रमाणित आहे का, हे पाहणं सुद्धा या तिसऱ्या प्रकरणामध्ये महत्वाचं असतं. मुलाखत कोणाची घेणार आहात, त्यानंतर तुम्ही निरीक्षण कोणाचं करणार आहात, त्या संस्थेची कागदपत्रांची काय तपासणी कशाच्या आधारावर करणार, या सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा कार्यवाही हे तिसऱ्या प्रकरणामध्ये असतं. आणि चौथ्या प्रकरणामध्ये या सगळ्या माहितीचं विश्लेषण असतं की ज्या विश्लेषणाच्या आधारावर आपल्याला या संस्थेची काय माहिती मिळाली हे विश्लेषण त्याच्यामध्ये असतं. पाचव्या प्रकरणामध्ये निष्कर्ष, शिफारसी किंवा पुढील संशोधकांसाठी आपल्याला काही विषय सुचवायचे असतात, आपलं योगदान असतं, हे सगळं पाचव्या प्रकरणामध्ये असतं. अशा 5 प्रकरणांच्या साह्याने हे संशोधन कार्य शास्त्रीय पद्धतीवर आधारित चाललेलं असतं. आता हे संशोधनासाठी काही विषय जसं तुम्ही निवडला त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट ठरवली होती का की आपल्याला ह्या उद्दिष्टांवर काम करायचंय? मुळातच संशोधन कार्य करत असताना उद्दिष्ट हा संशोधन कार्याचा मेन बेस आहे, मेन पिलर आहे. हा बेस असल्याशिवाय आपण संशोधन कार्य करू शकतो. संशोधन कार्य असं नाही, कोणतेही आपल्याला कार्य करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवावं लागतं. ज्यावेळी आपण एखाद्या ध्येयाकडे जात असतो त्यावेळी ध्येयाकडे जात असताना उद्दिष्ट पूर्ती झाल्याशिवाय ध्येयाकडे जात नाही. त्याला थोडक्यात आपण असंही म्हणतो की
ध्येयाकडे जाण्याच्या मार्गामधले वेगवेगळे मैलाचे दगड म्हणजे उद्दिष्ट असतात. त्याच अगदीच पद्धतीने संशोधन कार्यामध्ये उद्दिष्ट हे महत्वाचे असतात. आता आपल्या ह्या विषयामध्ये एकूण 4 प्रकारची उद्दिष्ट आपण आखलेली होती आणि या उद्दिष्टांच्या साहाय्यानेच आपण संपूर्ण संशोधन कार्य केले. मग त्या उद्दिष्टाच्या साहाय्याने आपल्याला आलेले निष्कर्ष ही आपली फलद्रुष्टी या संशोधनाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या संशोधनाची उद्दिष्ट कोणकोणती तुमच्या याच्यात होती संशोधनाच्या विषयामध्ये? संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये एकूण 4 प्रकारची आपली उद्दिष्ट होती. पहिल्या उद्दिष्टामध्ये वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे ध्येय व हेतू याचा शोध घेणे. त्यांचं ध्येय काय आहे, हेतू काय आहे याचा शोध घ्यायचा हे पहिलं उद्दिष्ट ठेवलं होतं. दुसऱ्या उद्दिष्टामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या शैक्षणिक योजना व शैक्षणिक उपक्रम याच्या अभ्यासासंदर्भातलं होतं. तिसरा वनवासी कल्याण आश्रमाच्या सामाजिक योजना व सामाजिक उपक्रम याच्या संदर्भातलं उद्दिष्ट होतं. आणि चौथं हे एकूण उद्दिष्टांपैकी महत्वाचं उद्दिष्ट हे चौथं उद्दिष्ट होतं. त्या उद्दिष्टामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या सर्व शैक्षणिक योजना, उपक्रम, सर्व सामाजिक योजना व उपक्रम याची विद्यार्थ्यांवरती कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांवर गुणात्मक परिणाम झालाय हे अभ्यासणं हे चौथ्या उद्दिष्टामध्ये होतं. त्यामुळे चौथं उद्दिष्ट कारण त्याचा परिणाम मुलांवर काय होतोय. आपण बरोबर. संस्था निर्माण केली, सगळ्या सोयी सुविधा दिल्या, मुलं तिथं आहेत, अभ्यास करतायत, परंतु त्यांच्या मुलांवर परिणाम काय होतो हे थोडक्यात समजलं तरच आपल्याला संस्थेचं कार्य लक्षात येईल असं वाटत होतं. म्हणून चौथं उद्दिष्ट एक महत्वाचं उद्दिष्ट असं आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल. संशोधनाच्या ह्या प्रवासात नेमकी कोणकोणती साधनं कशी कशी वापरली म्हणजे आता पहिल्या उद्दिष्टासाठी काही मुलाखती घेतल्या का किंवा कोणाची भेट झाली का आश्रमामध्ये? या उद्दिष्टांनुसार या उद्दिष्टांची माहिती मिळवण्यासाठी एकूण 6 प्रकारची आपण माहिती संकलनाची साधनं घेतली होती. आता एखाद्याची मुलाखत घेतली तर ते एक माहिती संकलित केली, प्रश्नावली भरून घेतली, माहिती संकलित केली, निरीक्षण केलं, माहिती संकलित केली, दस्त संस्थेमधून मिळाले त्या दस्तांचा अभ्यास केला, माहिती संकलित केली. म्हणजे एकूण 6 प्रकारची माहिती संकलनाची साधनं होती. त्याच्यामध्ये पहिले जे केंद्रामधले अध्यक्ष व अधीक्षक आहेत त्यांच्यासाठी एक मुलाखत सूची होते. त्यानंतर नंबर 2 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रश्नावली, ते आजी विद्यार्थी होते. जे विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पुढच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी बाहेर पडलेले ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी एक प्रश्नावली तयार केलेली होती. या दोन्ही प्रश्नावल्या वेगवेगळ्या होत्या. त्याच पद्धतीने तिसरी एक प्रश्नावली अशा पद्धतीची होती, की ही मुलं वनवासी कल्याण आश्रमामध्ये जी निवासी राहणारी मुलं आहेत, ती ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात, त्या शाळेतल्या शिक्षकांकडनं सुद्धा एक प्रश्नावली भरून घेतलेली होती. ती अच्छा. एक प्रश्नावली होती. त्यानंतर एक निरीक्षण, सहभागी निरीक्षण होतं. वेगवेगळ्या केंद्रांमध्ये आपण निवासी जायचं आणि तिथं निरीक्षण करायचं. त्याला एक सहभागी निरीक्षण असं म्हणतो. आणि 6वं होतं दस्तऐवज. जे संस्थेचे वेगवेगळे दस्त आहेत, हम्म. मासिक आहेत, त्रैमासिक आहेत किंवा वनपुण्यई सारखी वेगवेगळी पुस्तिक आहेत. या सगळ्यांचा अभ्यास हे दस्तामध्ये येतो. अशा पद्धतीने माहिती संकलन साधनांचा वापर केलेला होता. संशोधनासाठी तुमचा एरिया तुम्ही कुठला ठरवलेला की ह्या एवढ्या भागातच करायचा? संशोधनासाठी आता मुळातच वनवासी कल्याण आश्रम ही संस्था फक्त अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठीच काम करते. एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीच काम करते. जो आदिवासी समाज आहे किंवा मागासलेला समाज असं म्हणतो. ह्या समाजाला समाजाच्या प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही वनवासी कल्याण आश्रम ही संस्था काम करत असते. आता महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या निरीक्षणानुसार विदर्भातले 8 जिल्हे सोडून उर्वरित अच्छा. महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र हे कार्यक्षेत्र अनुसूचित जमातीचं आहे. हा शासनाचा डाटा आहे. मग वनवासी कल्याण आश्रम सुद्धा हे विदर्भातले 8 जिल्हे सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये काम करत असते. मग आता हे विदर्भातले 8 जिल्हे सोडून उर्वरित महाराष्ट्रातले केंद्रांचा अभ्यास करणं मला सोयीस्कर नव्हतं. म्हणून मी प्रामुख्याने पुणे, नगर, नाशिक या 3 जिल्ह्यातली 5 केंद्रांची निवड घेतली. माझ्या संशोधनाला मर्यादा दिली, की मी या संशोधनामध्ये फक्त 3च जिल्ह्यातल्या असणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रांचा अभ्यास करणार. मग त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भोर आणि माले या ठिकाणचं वसतिगृह आहे.
नगर जिल्ह्यामध्ये अकोले येथे वसतिगृह आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वनवासी कल्याण आश्रमाचं तिथं काम चाललंय. हम्म. तिथे कळवण तालुक्यातल्या कनाशी येथे मुलींचं वसतिगृह आहे. त्या मुलींचं वसतिगृह आणि सुरगाणा तालुक्यामध्ये गुही या ठिकाणी गुहीचं जे आश्रमशाळा आहे, वसतिगृह आहे, ते वसतिगृह अशी 5 केंद्र या संशोधनासाठी घेतलेली होती. ही संशोधनाची व्याप्ती होती माझी. छान. म्हणजे आता मला ही एवढी सगळी संशोधनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधली माहिती कळल्यावर प्रत्यक्ष संशोधनामधनं हाती तुम्हाला काय लागलं याची फार उत्सुकता लागली झाली. तुम्ही जी उद्दिष्ट ठरवलीत त्या 4 उद्दिष्टांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या संशोधनातनं हातामध्ये काय इन्फॉर्मेशन किंवा काय माहिती लागली आणि तुमचं त्यावर काय अभ्यास झाला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल आता. या संशोधनामध्ये आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 4 उद्दिष्ट आपण याच्यामध्ये घेतलेली होती. प्रत्येक उद्दिष्टानुसार आलेले निष्कर्ष हे वेगवेगळे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल की वनवासी कल्याण आश्रमाच्या या संस्थेच्या स्थापनेचा ध्येय व हेतू याचा शोध घेणे. मग ध्येय आणि हेतू काय आहे? तर वनवासी कल्याण आश्रमाचं मुख्य ध्येय आहे की अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घ्यायचंय. इयत्ता 5वी ते 10वीच्या मुलांसाठी शिक्षण द्यायचंय किंवा शैक्षणिक कार्य करायचंय, सामाजिक कार्य करायचंय, ते अनुसूचित जमातीसाठी करायचंय, दुर्गम भागासाठी करायचंय. हे पहिलं उद्दिष्ट होतं. मग त्या उद्दिष्टामधून येणारे निष्कर्ष हे आपण एक थोडक्यात एक 2-3 उद्दिष्ट तुम्हाला सांगतो, की त्यातून आपल्याला एक लक्षात येईल, की वनवासी कल्याण आश्रमाचं नक्की कार्य कशा पद्धतीने होतं. आता पहिलं जे उद्दिष्ट आपलं होतं, त्या उद्दिष्टामधून पहिला एक निष्कर्ष आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल, की भारतीय समाजात असंपर्कित क्षेत्रात जे कोकणा, मल्हार, वारली, कातकरी, महादेव कोळी या जाती आहेत त्यांचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नती करणे, विकास करणे हे पहिल्या उद्दिष्टामधून आपल्याला पाहायला मिळालं. मग त्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, निरीक्षण केलं, माजी विद्यार्थ्यांची प्रश्नावली बघितली, ते विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळेतील शिक्षकांची मतं जाणून घेतली आणि या सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर जे एक आपल्याला उत्तर आलं, त्यासाठी उद्गामी पद्धत वापरलेली होती, की जो ट्रायंगल असतो, पिरॅमिड असतो, की बऱ्याच वेळा येणारं उत्तर हे आपण निष्कर्ष म्हणून मांडत असतो. त्या पद्धतीने हे संशोधन केलेलं आहे, की एखाद्याने सांगितलं, की वनवासी कल्याण आश्रमाचं हे कार्य आहे. मग त्याच्या एकट्याच्या माहितीच्या आधारावर आपण निष्कर्ष मांडलेले नाही. तर मुलाखतीतून काय माहिती येते, प्रश्नावलीतून काय माहिती येते, दस्तामधून काय माहिती येते, निरीक्षणातून काय येते, या सगळ्याचं ट्रँग्युलेशन त्रिमितीकरण केल्यानंतरच आपण त्याला निष्कर्ष घेतलेला आहे. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, की सारांश रूपाने, की वनवासी कल्याण आश्रमाने जी घटना आणि नियमावली तयार केलेली आहे, या घटना आणि नियमावलीप्रमाणेच किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त हे पारदर्शक पद्धतीने या संस्थेचं कार्य चालू आहे. आपलं दुसरं उद्दिष्ट होतं शैक्षणिक योजना आणि उपक्रम. अगदी बरोबर आहे. आपण दुसरं उद्दिष्ट घेतलं होतं, की वनवासी कल्याण आश्रमाच्या शैक्षणिक योजना व शैक्षणिक उपक्रम याचा अभ्यास करणे. आता शैक्षणिक योजना आणि उपक्रम याच्यामध्ये फरक असा आहे, की योजना ह्या आखल्या जातात, त्या कागदावर असतात आणि त्या बरोबर. ज्यावेळी राबवल्या जातात, त्यावेळी त्याला आपण उपक्रम किंवा अंमलबजावणी असं म्हणत असतो. उदाहरणार्थ वनवासी कल्याण आश्रमाची वसतिगृह ही एक योजना आहे. या वसतिगृहाच्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तिथं इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण निवासी पद्धतीने द्यायचं, अशी एक योजना आहे. मग ही योजना कागदावरती दिसली, की अशी-अशी योजना आहे. परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात केंद्रांना भेटी द्यायला आपण गेलो, त्यावेळी पाहायला सुद्धा मिळाले, की हां, ही योजना आहे. इथं 5वी ते 10वीतले मुलं निवासी आहेत आणि त्यांचं शिक्षण सुद्धा चालू आहे. मग उपक्रम त्यांचे पाहिलं, हे उपक्रम झाले, ज्यावेळी आपण प्रत्यक्षात पाहतो. मग त्याच्यामध्ये बघितलं, की 12 ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाचे अ, वसतिगृह आहेत. उदाहरणार्थ सांगता येईल भोर, कोठिंबा, माले, किनवट, नांदेड, बुही, कनाशी, अकोले असे वेगवेगळ्या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाची वसतिगृह आहेत. हे झाले उपक्रम. म्हणजे थोडक्यात हे उद्दिष्ट जे आपण मांडलं आणि उद्दिष्टामधून जी माहिती मिळवली ती प्रत्यक्षात पाहायला मिळाली. हे आपल्याला दुसऱ्या उद्दिष्टामध्ये सांगते. तिसऱ्या उद्दिष्टामध्ये आपण म्हटलंय सामाजिक योजना आणि उपक्रम. अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये तिसरं जे उद्दिष्ट आहे ते पण खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. कारण आपण शिक्षण देत असतो. समाजामध्ये शासनाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय केली जाते. शिक्षणाचं सार्वत्रिकरण चालू आहे.
प्रत्येक बालक हे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे दुसऱ्या उद्दिष्टामध्ये येऊ शकतं. परंतु अनुसूचित जमातीतील लोकांचा सामाजिक विकास होणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे सामाजिक विकास होण्यासाठीचं कार्य हे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून खूप उत्तम प्रकारे चालू आहे. मग हे आपण त्याच्यामध्ये उद्दिष्टच आपलं होतं की वनवासी कल्याण आश्रमाच्या सामाजिक योजना व सामाजिक उपक्रम याचा अभ्यास करणे. मग थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की संस्थेने चालू केलेली कैलासवासी म मुळे व्याख्यानमाला ही इतकी उत्तम आहे की व्याख्यानमाला वनवासी भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, अनुसूचित जमातीच्या समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीची व्याख्यानांचं आयोजन या कैलासवासी म मुळे व्याख्यानमालेच्या माध्यमातून केलं जातं. आणि ही व्याख्यानमाला इतकी प्रसिद्ध झालेली आहे, याचं मुळात कारण असं आहे की अनुसूचित जमातीतले लोक आहेत त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये व्याख्यानं दिली जातात. त्यामुळे ती त्यांच्या लगेच अंगवळणी पडतात, त्यांना समजतात आणि खऱ्या अर्थाने समाजाचं प्रबोधन हे त्या व्याख्यानमाळेमुळे झालेलं आहे. म्हणजे आपल्याला हे असे वेगवेगळे उपक्रम वनवासी कल्याण आश्रमाचे सांगता येतात. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येते की वनवासी भागामध्ये जमिनीची भरपूर उपलब्धता असते. भरपूर जमीन असते. डोंगर असतात, मैदान असतात. मग या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं वृक्षारोपण केलं, मातीचा सामू असतो त्याचं परीक्षण केलं आणि मातीच्या परीक्षणानुसार पिकांची जर आपण उत्पादन घेतलं तर चांगल्या पद्धतीची शेती होऊ शकते. अशी ही उपक्रम, असे वेगवेगळे उपक्रम हे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून या भागामध्ये घेतले जातात. त्यानंतर खूप महत्वाचा एक उपक्रम आहे, जसं आपण कैलासवासी म मुळे व्याख्यानमाला आता म्हणलं, त्या पद्धतीने आरोग्य रक्षक योजना ही एक उत्तम उपक्रम वनवासी कल्याण आश्रम दुर्गम भागामध्ये डॉक्टर आणि सर्पदंश होणे, विषबाधा होणे, चक्कर येणे, फिट येणे किंवा ताप, थंडी अशा ज्या प्राथमिक दर्जाचे आजार त्या लोकांना झाल्यानंतर दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. प्रथम उपचार मिळत नाहीत. मग हे प्रथम उपचार मिळण्यासाठी आरोग्य रक्षक योजना ही वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक दर्जाचं सगळं वैद्यकीय प्रशिक्षण हे आरोग्य रक्षकांना दिलं जातं आणि त्याच्यामधून नर्सला मदत करणे किंवा वेगवेगळ्या डॉक्टरांना मदत करणे, स्वतः प्रथमोपचार करणे ही एक सामाजिक योजना उत्तम प्रकारे चालू असलेली आपल्याला वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दिसून येते. आपण ह्या तिन्ही आधीची उद्दिष्ट संस्थेशी निगडीत होती, पण प्रत्यक्ष संस्थेच्या कामाचा जो काही परिणाम आहे तो त्याच्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणात्मक पातळीवर कळतो. तर शेवटचं उद्दिष्ट मला त्या म्हणून जरा जास्त इम्पॉर्टंट वाटतं की विद्यार्थ्यांवर होणारा गुणात्मक परिणाम, ह्याच्याबद्दल तुमचं संशोधनात काय पुढे आलं ह्या सगळ्या अभ्यासातून? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे उद्दिष्ट आपलं होतं की वनवासी कल्याण आश्रम या संस्थेने आखलेल्या शैक्षणिक योजना व सामाजिक शैक्षणिक व सामाजिक योजना व राबवलेले शैक्षणिक व सामाजिक उपक्रम याचा आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होणारा गुणात्मक परिणाम पाहायचा आहे. आपण मुळातच या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आश्रमामध्ये आणलेले, शिक्षणाबरोबर सामाजिक विकास पण करायचा आहे. विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास करत असताना बौद्धिक विकास, मानसिक विकास, आर्थिक विकास, सर्वांगीण विकास व्हावा हे वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य या संशोधनाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मग आता त्या विद्यार्थ्यांवरती गुणात्मक परिणाम कशा पद्धतीने झाला, तर ज्या वेळी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी देण्याचा योग आला त्यावेळी लक्षात आलं की सकाळी 6 वाजता प्रभात शालिकेसाठी मुलं उठतात, योगासनं करतात, त्यानंतर शाखेमधल्या वेगवेगळ्या कवायती करतात, त्यानंतर ओमकार करतात, प्रार्थना म्हणतात. यातून त्यांच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या गुणांना वाव मिळण्याची सुद्धा सोय ही वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आहे. मग आता हे शाखेत येत असताना त्यांच्याकडे दिसत असलेली जी शिस्त आहे की सकाळी उठल्यानंतर शाखेमध्ये कशा शिस्तीने यायचं, कुठं बसायचं, सकाळी मैदानाची किंवा सभागृहाची स्वच्छता कशा पद्धतीने करायचं, हे सुद्धा बारीक बारीक गोष्टी निरीक्षणामधून दिसले. हा एक गुणात्मक परिणाम आहे. म्हणजे आपण इतर शाळेमधले आम्ही आता अध्यापन कार्य करत असताना किंवा वेगवेगळ्या शाळांना भेटू देतो त्यावेळी त्या मुलांची शिस्त पाहतो आणि वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांची शिस्त पाहतो आणि त्यांची ज्यावेळी तुलना बघितली जाते त्यावेळी ह्यांच्यामधली शिस्त आणि त्या विद्यार्थ्यांमधली शिस्त ह्याच्यामध्ये नक्कीच खूप मोठा फरक असलेला पाहायला मिळतो.
ही मुलं खूप शिस्तबद्ध आहेत, नम्र आहेत, त्यानंतर वेळेचं काटेकोर पालन करतात. अशा पद्धतीचं त्यांच्यावरती असणारे गुणात्मक परिणाम पाहायला मिळाले. त्याच पद्धतीने शिष्यवृत्तीसारख्या योजना आहेत. शिष्यवृत्ती योजनेचा फायदा मुलं चांगल्या पद्धतीने घेतात. त्याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती बऱ्याच मुलांना मिळालेली आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक मुलगा रोज काही ना काहीतरी वाचनालयामध्ये जाऊन वाचत असतो. हे बर. सुद्धा गुणात्मक परिणामाचं एक असे असंख्य उदाहरणं आपल्याला गुणात्मक परिणामाची या ठिकाणी सांगता येतील. शालेय शिक्षणानंतर पुढचं जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण पण मुलं घेतात का एकदा आश्रमातनं बाहेर पडल्यानंतर? मुळातच खूप सुंदर प्रश्न आहे, कारण 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि मुलगा त्याच ठिकाणी थांबला, तर त्याचा विकास होणार नाही. त्यामुळं हा प्रश्न खूपच चांगला आहे, की ज्यावेळी 5वी ते 10वीचं शिक्षण तो मुलगा घेत असतो, त्याच वेळी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून त्या मुलांना समाजामध्ये आता तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तुमचा जर स्वावलंबी व्हायचं असेल, तर कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे? तुम्ही उच्च शिक्षण कसं घेतलं पाहिजे? स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर तुम्हाला कशा पद्धतीने पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे? नोकरी कशी मिळवली पाहिजे? या संदर्भातलंही मार्गदर्शन हे होत असतं. बरेचसे व्याख्यातेमध्ये आठवड्यातून, 15 दिवसातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या याच्या माध्यमातून येत असतात आणि जगामध्ये चालू असलेल्या घडामोडी, जगामध्ये आवश्यकता असणारं शिक्षण, जगामध्ये आवश्यकता असणारं मनुष्यबळ, हे सगळं त्या मुलांवर बिंबवलं जातं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण होते, की आता 10वी पर्यंत आता आपण शिकत आलोय. 5वी पर्यंतचं शिक्षण, 5वी ते 10वीचं शिक्षण हे मागच्या शिक्षणापेक्षा वेगळ्या गतीने होत असतं. मग त्याला अजून एक प्रेरणा दिल्यामुळं ही मुलं बरोबर. बऱ्याचशा अंशी पुढच्या क्षेत्रामध्ये चमकलेली बरीचशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाली. हा प्रश्न विचारण्यामागे माझा एक उद्देश होता की बऱ्याचदा संस्थेमधनं बाहेर पडल्यानंतर परत संस्थेकडे मुलं येत नाहीत. पण असं आपला तुम्ही मगाशी जसं म्हटलात की काही माजी विद्यार्थ्यांच्या पण तुमच्या मुलाखती घेतल्या गेल्या तुम्ही. तर ह्या सगळ्या मुलाखतींमधून ती बाहेर गेलेले विद्यार्थी अजूनही संस्थेशी कनेक्टेड आहेत का? संस्थेमध्ये परत येतात का? अगदी महत्वाचं आहे. हे हा प्रश्न तर खूपच महत्वाचा आहे. ज्यावेळी एखादा विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पडतो, त्यावेळी बऱ्याच संस्थांमध्ये असं दिसून येतं, की तो संस्थेमध्ये तेवढ्या वेळापुरताच अटॅच असतो किंवा त्याची जी अटॅचमेंट असते, त्याची बांधिलकी असते, ती त्या कालावधीपुरती असते आणि तिथून तो बाहेर पडल्यानंतर अजून एक 4-6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तो थोडासा त्या संस्थेच्या अटॅचमध्ये असतो. परंतु वनवासी कल्याण आश्रमाचे जे माजी विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या प्रश्नावल्या भरून घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की ते विद्यार्थी नोकरीला लागल्यानंतर, व्यवसायात उतरल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने 10वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतरची त्यांची संस्थेची बांधिलकी किंवा अटॅचमेंट होती, ती आहे तशीच त्यांची कायम राहिलेली आहे. कारण त्यांना माहिती की ह्या बेसमधून आपण बाहेर पडल्यामुळं आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यामुळं जेवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावल्या भरून घेण्याचं किंवा भेटी देण्याचा योग आला, त्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून किंवा वेगवेगळे संस्थेचे माजी विद्यार्थीचे मेळावे पाहिले, आधी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून भरवली जाणारी चेतना परिषद पाहिली. या सगळ्यामधून असं लक्षात आलं, की माजी विद्यार्थ्यांची संस्थेबद्दलची असणारी आपुलकी ही फार वेगळ्या पद्धतीची होती. त्यांची अटॅचमेंट ते मग जे काही आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळतं त्यापैकी काही टक्के उत्पन्न असेल, वस्तुरूपाचं उत्पन्न असेल, अन्नरूपाचं उत्पन्न असेल, गणवेश असेल, शैक्षणिक साधनं असेल, काही ना काही मार्गाने हे विद्यार्थी त्या सगळ्यांना मदत करत असलेले पाहायला मिळाले. आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये आता ते चांगल्या ठिकाणी अग्रणी असतील, तर अशी काही उदाहरणं तुमच्या असतील समोर, तर आम्हाला ऐकायला 1-2 आवडतील की बरीच या बरीच क्षेत्रात. उदा बरीच उदाहरणं आहेत सर, की जे समाजामध्ये चांगले शिक्षक झालेले आहेत. त्याच पद्धतीने चांगले डॉक्टर्स आहेत, चांगले इंजिनिअर्स आहेत, चांगले उद्योजक आहेत. सरकारी नोकरीमध्ये तर खूप लोकं आहेत. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पी-एस-आय अशी भरपूर उदाहरणं आहेत. थोडक्यात आता एक उदाहरण आपल्याला सांगता येईल, की आता वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव श्री शेडके सर आहेत, ज्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत. ते सुद्धा या संस्थेचेच विद्यार्थी आहेत. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये चेतना परिषदेच्या माध्यमातून एक गुट्टे सर म्हणून आहेत, त्यांची सुद्धा ओळख झाली होती. ते मराठीचे एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत.
ते वनवासी कल्याण आश्रमाचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यांची सुद्धा मराठी विषयामध्ये पीएचडी झाली होती. असे बरेचसे उदाहरण आहेत की ते आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकलेली पाहायला सांगता येतील. वनवासी कल्याण आश्रम हे तसं बरीच जुनी संस्था आहे आपली, बऱ्याच वर्षापासून काम चालू आहे वनवासी क्षेत्रामध्ये. सुरुवातीचा काळ हा बऱ्यापैकी कठीण काळ होता, म्हणजे पूर्ण काम उभं राहायला बराच विरोध आणि सगळं मेहनत खूप करायला लागली. आताही करतात आपले स्वयंसेवक, पण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्या पूर्ण काही वर्षांमध्ये आता बदल जाणवतात का, किंवा आश्रमामध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढते असं काही जाणवत आहे का ह्या सगळ्या? वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य ज्यावेळी चालू झालं 80च्या दशकात, 85च्या 80 ते 90च्या दशकामध्ये असेल, तर त्या काळामध्ये असणारी परिस्थिती, ज्यावेळी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्यानंतर तिथल्या लोकांकडनं ऐकायला मिळालं किंवा वेगवेगळी पुस्तकं या संदर्भातली पाहायला मिळाल्यानंतर लक्षात आलं की, उदाहरणच सांगायचं झालं तर नाशिक पासून 120 किलोमीटर अंतरावर असणारं गुही हे ठिकाण, जे सुरगाणा तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामधलं सुरगाणा, पेठ आणि कळवण हे पूर्णपणे आदिवासी तालुके, अनुसूचित जमातीचे तालुके आहेत. आणि याच्यामध्ये सुरगाणा अतिशय दुर्गम तालुका, आणि या सुरगाण्यामधलं गुही हे अतिशय दुर्गम भाग, या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाचं वसतिगृह आणि आश्रमशाळा आज एक 450-500 मुलांना शिक्षण देण्याचं खूप मोठं कार्य करते. परंतु 80 आणि 90च्या दशकामध्ये त्या ठिकाणी जायला रस्ते नव्हते. राजकीय विरोध खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, आणि हा विरोध म्हणजे डाव्या विचारसरणीचा प्रभाव त्या भागामध्ये होता. वनवासी कल्याण आश्रमातल्या स्वयंसेवकांना खूप मोठ्या प्रकारचा विरोध त्या ठिकाणी लोकांना त्या होता. आणि मग अशा माध्यमातून, अशा परिस्थितीतून त्यावेळेच्या स्वयंसेवकांनी पूर्ण आपलं आयुष्य झोकून देऊन काम केलं, म्हणून आज ही संस्था उभी राहिली. प्रामुख्याने आपल्याला बाळासाहेब दीक्षित सरांचं या ठिकाणी उदाहरण देता येईल की त्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या ह्या कार्यासाठी वाहून घेतलं. आणि अशा बऱ्याचशा, बाळासाहेब देशपांडेंनी स्थापना केली. बाळासाहेब देशपांडेंचं तर आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचा ते संस्थापक या संस्थेचे आहेत की ज्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि त्यानंतर सरकारी नोकरी सोडून वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. आणि ही स्थापना केल्यानंतर संस्थेचा प्रवास हा खूप थक्क करणारा पाहायला मिळाला. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून या संस्थेची सुरुवात झाली, आणि आज ह्या जो वटवृक्ष संस्थेचा झालेला आहे हा खूप मोठा स्वरूपाचा झालेला आहे, हा आपल्याला पाहायला मिळतो. छान. आता अजून एक मला प्रश्न विचारावासा वाटतो. आता हा आपलं जे खूप संशोधन जे झालंय, ह्या संशोधनाचा आपण पुढील कामासाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो? हे संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याचा पुढील कार्यासाठी काहीतरी उपयोग झाला तरच हे संशोधन कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं किंवा यशस्वी झालं असं म्हणते. नाहीतर मग हे कागदोपत्री फक्त संशोधन राहील, त्याची एखाद्या विद्यार्थ्याला डिग्री मिळेल आणि त्यातून पूर्ण झालेलं संशोधन हे उत्तम किंवा संशोधन झालं असं म्हणतात येणार. तर ह्या संशोधनाचा उपयोग हा समाजाला होणं गरजेचं आहे, अनुसूचित जमातीतील लोकांना होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळे वनवासी कल्याण आश्रमाची माहिती समाजापर्यंत जाण्यासाठी सुद्धा होणं गरजेचं आहे. किंवा थोडक्यात या संशोधनाच्या माध्यमातून एखादा जरी विद्यार्थी अनुसूचित जमातीतला या संस्थेकडे आकर्षित झाला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे, त्याचं जर शिक्षण पूर्ण झालं तरी सुद्धा खूप मोठं काम या संशोधनाच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. आणि नक्कीच या संशोधनाचा उपयोग या कामासाठी होईल अशी मला एक विश्वास आणि आशा आहे. छान. आम्हाला जर हे संशोधन वाचायला किंवा याच्याबद्दल थोडासा अभ्यास करायचा असेल तर हे कुठे उपलब्ध होऊ शकेल? संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर आता या संशोधनाची एक प्रत जयकर लायब्ररी, जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे, तिथं ठेवली जाते. संशोधन केंद्रावरती ठेवली जाते. परंतु आजच्या या युगामध्ये आपल्याला इन्स्टंट माहिती घेण्यासाठी जे आपण नेटचा वापर करतो, या नेटमध्ये आपण गुगलवर गेलो तर गुगलवरती शोधगंगा असं टाकल्यानंतर पीएचडीचे भारतामधले, जगामधले सगळे रिसर्च, सगळे प्रबंध आपल्याला पाहायला मिळतात. या प्रबंधामध्ये आपण वनवासी कल्याण आश्रम एवढं सर्च मध्ये टाकलं किंवा माझं नाव जरी टाकलं तरी माझा पूर्ण प्रबंध तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल, डाउनलोड करता येईल आणि माहिती घेता येईल. खूप छान माहिती.
सागरजी, कल्याण आश्रमाचं काम गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि ते पुढेही चालू राहील. हल्लीचा जमाना व्हायरलचा आहे. एखादी गोष्ट छोटी करतात लोक आणि 2 दिवसात त्याचा गवगवा होतो. पण आपल्या अशा संस्था आहेत जे वर्षानुवर्ष खूप चांगलं काम ग्राउंड लेवलवर करत असतात, पण त्यांचा हे जी माहिती आहे ही फार थोड्या प्रमाणातच पुढे येते. तुमच्या संशोधनाने त्या पूर्ण माहितीचं दस्तावेजीकरण झालेलं आहे आणि निश्चितच एका चांगल्या संस्थेचा कार्याचा आढावा हा लेखी स्वरूपात पुढे आलेला आहे आणि तो संशोधनात्मक कामातनं पुढे मांडला गेलाय. हे निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा उपयोग हा निश्चित हे कार्य पुढे अधिक जोमाने करण्यासाठी होईल याची नक्की खात्री वाटते. आपण मुलाखतीच्या शेवटाला आहोत. ह्या पूर्ण संशोधनामध्ये तुम्हाला वेगवेगळे काही अनुभव आले असतील, वेगवेगळ्या आश्रमातल्या कार्यकर्त्यांना भेटले असतील. त्या सगळ्या अनुभवाचं काही सांगून आपण ह्या गप्पांच्या कार्यक्रमाचा समारोप करू शकतो. तर तुम्ही असे काही तुम्हाला चांगले अनुभव आले असतील, चांगल्या माणसांना तुम्ही भेटला असाल ते अनुभव खूप आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य 3 वर्ष खूप जवळून पाहायला मिळालं. पूर्वी एमफिल करत असताना भोर केंद्राचा अभ्यास केलेला होता, तो थोडासा मर्यादित स्वरूपाचा होता. परंतु पुढे जात असताना प्रथमतः आपलं शुक्रवार पेठेमधलं कार्यालय असेल पुण्यामधलं, त्यानंतर नाशिकचं प्रांत कार्यालय असेल, नाशिकच्या प्रांत कार्यालयामध्ये शेळके सर असतील किंवा कार्यालयीन प्रमुख श्री नाना देवरे असतील, या सगळ्या मंडळींनी इतकी मला मदत केली की मदत करण्याची भूमिका ही वनवासी कल्याण आश्रमाची फार वेगळी होती. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या आपण भूमिका पाहतो की त्या संस्थांचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, दाखवल्या जात नाहीत, काही गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. परंतु या संस्थेमध्ये सगळेच पारदर्शक असल्यामुळे गोपनीय हा विषयच नाही. कोणत्याही कागदपत्राची तुम्ही झेरॉक्स काढू शकता, फोटो घेऊ शकता, त्याची प्रत तुम्हाला मिळू शकते. त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्या केंद्रावर कधीही जाऊ शकता. आम्ही जे दिलेलं कामकाज आहे ते तुम्ही कधीही पाहू शकता. हे जे काही अनुभव आहेत ते खूप अविस्मरणीय असे अनुभव होते. त्यातल्या त्यात कळवण मधल्या कनाशीचा अनुभव आणि गुहीचा अनुभव हा तर खूप प्रचंड वेगळा अविस्मरणीय अनुभव होता की जिथं मुलींचं वसतिगृह अशा दुर्गम भागामध्ये उत्तम प्रतीने चालू आहे. तिथल्या आपण भोजनाची व्यवस्था पाहिली. ती भोजनाची व्यवस्था सुद्धा आपल्या घरामध्ये नसेल इतक्या उत्तम दर्जाचं अन्नधान्य या विद्यार्थ्यांना दिलं जातं, पौष्टिक अन्नधान्य दिलं जातं. गुई या ठिकाणी संख्या मोठी असून सुद्धा हे जे क्वालिटी मेंटेन करण्याचं काम आहे हे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आहे. आणि प्रसिद्धी कमी आणि कार्य जास्त हे वनवासी कल्याण आश्रमाचं स्वयंसेवकांकडून पाहायला मिळालं. ती प्रसिद्धी कशा मला मदत मिळावी, या मुलांना काहीतरी त्याची मदत व्हावी, ह्या हेतूने फक्त प्रसिद्धी करतात. बाकी त्याच्या मागचं पाहायला मिळालं नाही. हे असे एक ना अनेक भरपूर अनुभव या प्रवासामध्ये पाहायला मिळाले. म्हणूनच मी स्वतःला खूप मला अशा संस्थेचा अभ्यास करायला मिळाला. त्या संस्थेची परवानगी लगेच मिळाली. परवानगी मिळाल्यामुळेच पुढचं काम करू शकलो. त्यामुळं आजचा हा प्रवास जो पूर्ण झालेला आहे याला एक आणि एकमेव उदाहरण म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचं सहकारी वृत्ती हे आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. अगदी जाता जाता एक शेवटचं फक्त विचारतो. आम्ही शहरी लोक आणि वनवासी अगदी दुर्गम भागात जसं राहतात, जर अंतर आहे, हे अंतर कमी कसं करता येईल आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासात? हे अंतर खूप कमी करणं गरजेचं आहे. हे अंतर ज्यावेळी कमी होईल त्यावेळीच या समाजाचा 100% विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. हे कमी करण्यासाठी ह्या लोकांचा शिक्षणाच्या माध्यमातून विकास करणे, शिक्षणाच्या माध्यमातून विकास केल्यानंतर आता अनुसूचित जमातीतील मुलं शिकतात. शिकल्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये येतात. शहरामध्ये आल्यानंतर ते नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरामध्ये स्थायिक होतात. परंतु त्यांची त्या समाजाशी असणारी नाळ ही तुटता कामा नये आणि ही तुटू नये म्हणून सुद्धा एक कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दरवर्षी चेतना परिषद घेतली जाते. या चेतना परिषदेच्या माध्यमातून जे जे घटक अनुसूचित जमातीतली विकसित झालेले, डेव्हलप झालेले, आर्थिकदृष्ट्या असतील, सधन झालेले, त्यांनी आपल्यातले घटक हे पुढे आणण्यासाठी मदत केली पाहिजे. अशासाठी एक चेतना परिषदेचं आयोजन केलं जातं. हे कल्याण आश्रमच आयोजन करतं, परंतु कल्याण आश्रम याच्यामध्ये कुठंच येत नाही. त्या सगळ्या अनुसूचित जमातीतल्या व्यक्तींनाच पुढाकार घ्यायला लावतात आणि हे कार्य केलं जातं. आणि या कार्यामुळेच ही चेतना परिषदेसारखी कार्य
याच्यामधून शहरी आणि ग्रामीण मधली जी दरी आहे ही कमी होईल, आणि ही ज्यावेळी दरी कमी होईल त्यावेळी मात्र ह्या समाजाचा चांगला अजून विकास होईल, हे आपल्याला आवर्जून सांगता येईल. निश्चित ही दरी कमी करण्यासाठी आपण सगळेच खूप प्रयत्न करू आणि या नक्की नक्की. संशोधनात आपल्याला योग्य मार्ग मिळेल ते पूर्ण करण्यासाठी. सागरजी, आज तुम्ही आम्हाला वेळात वेळ देऊन इथे गप्पांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सुद्धा या संशोधनासाठी मुलाखत घेण्यासाठी एवढा वेळ दिला आणि हे कार्य अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय, याबद्दल सुद्धा माझ्याकडून आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद.